नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्याला महा टीईटी परीक्षा क्रॅक करण्यासाठी कोणती बुक लिस्ट आवश्यक आहे, कोणते पुस्तक वापरायचे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कोणत्या विषयावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आगामी प्रवेश परीक्षा जर बघितली डीएड बीएड च्या विद्यार्थ्यांसाठी अति महत्त्वाची परीक्षा म्हणजे महा टीईटी आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2023-24 या वर्षामध्ये होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे, कोणत्या पुस्तकावर जास्त भर देणं गरजेचं आहे, कोणते विषय महत्त्वाचे आहेत, विषयातून कसे मार्क मिळवायचे, हे सर्व ज्या काही शंका आहेत तुमच्या त्या सर्व शंकांचं निरसन आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे। मित्रांनो, महा टीईटी आता लक्षात घ्या, याचे दोन पार्ट व्यवस्थितरित्या पाठ करून घ्या। मित्रांनो, सराव करायचे विषय असतील आणि वाचन करायचे विषय असतील, असे दोन पार्ट पाडा मित्रांनो। आणि दोन्ही पार्ट मध्ये तुम्हाला कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचे, कोणत्या घटकातून जास्त मार्क मिळवायचे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही तर आता अभ्यास करतच असताल, पण काही विद्यार्थ्यांना अजिबात वेळ नसतो, काही लोकांना थोडाफार वेळ असतो, पण आपलं टार्गेट असतं की परीक्षा पास करायची, कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा पास करायचे। बरेच विद्यार्थी क्लासशी जोडले गेलेले आहेत। माझ्या आता क्लासला म्हटलं तर 500-550 विद्यार्थी शिकतायत, फक्त आणि फक्त टीईटी क्रॅक करण्यासाठी ते अभ्यास करतायत। आणि ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे बाबा की क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवायचे, त्यांनी या संपर्क क्रमांकावर मला व्हॉट्सअप करायचं, क्लासची डिटेल तुम्हाला मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, आपला पुणे या ठिकाणी क्लास आहे, लक्षात ठेवा, कारण आपलं पुणेरी पॅटर्न मागच्या टीईटी मध्ये सुद्धा गाजलं होतं, या सुद्धा टीईटी मध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही। 3.5% अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रिझल्ट जेव्हा लागतो त्याच्यामध्ये आपण 5% पुढे नेण्याचा प्रयत्न आहे। विद्यार्थी मित्रांना बऱ्याच जणांना टाइम नसतो, पण पुस्तक वाचनाची खूप आवड असते आणि वाचनातून ते मार्क मिळवू शकतात, यासाठी आपण ही बुक लिस्ट सुद्धा त्यांच्यासाठी सांगणार आहोत। चला मित्रांनो, बघू आपण सराव करायचे विषय कोणते। सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो अति महत्वाचा आणि तुम्हाला मार्क 100% मिळवून देणारा अंकगणित, आणि त्यालाच भूमिती मित्रांनो, भूमिती म्हणायला, अंकगणित भूमिती। त्यानंतर सराव करायचा विषय आहे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, शब्दसंग्रह आहे, वेळोवेळी वाचा, तुमचे मार्क फिक्स होणार। त्यानंतर मित्रांनो आपली पाठ कधीच न सोडणारा इंग्रजी भाषा विषय सुद्धा तुम्हाला जर चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मार्क घेता आले तर तुम्हाला ही परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपले वाचन करायचा विषय म्हणजे फर्स्ट पेपरचा परिसर अभ्यास, परिसर अभ्यास। आणि सेकंड पेपर मध्ये ज्याचं मॅथ सायन्स पॅटर्न असतं त्यांचं विज्ञान, आणि मित्रांनो त्यालाच जे सामाजिक शास्त्र असतं सामाजिक शास्त्र। आणि दोन्ही घटकासाठी असणार पहिल्या आणि दुसऱ्या पेपरसाठी असणार बालमानसशास्त्र। याचं विद्यार्थी मित्रांनो वाचनच पाहिजे, तरच तुम्हाला येत्या काळामध्ये मार्क मिळवता येत असतात। मित्रांनो, प्रॉपर नोट्स तुम्हाला जर याच्या मिळाल्या, या विषयाचे जे काही तुमचा परिसर अभ्यास असेल, कुणाचं विज्ञान असेल, कुणाचं सामाजिक शास्त्र असेल आणि बालमानसशास्त्र दोन्ही पेपरला असतं, याच्या प्रॉपरली तुम्हाला जर वाचनासाठी प्रॉपर गायडन्स मिळालं, प्रॉपर नोट्स मिळाल्या, प्रॉपर पुस्तकं तुम्हाला वाचता आली, तरच या घटकामध्ये मार्क येत असतात। आता दोन्ही पेपरला जास्त मेजर लोकांना म्हटलं मराठी आणि इंग्रजी निवडत असतात, तर मराठी इंग्रजीसाठी तुम्हाला कोणते बुक्स वापरायचे सर्वात प्रथम मी सांगतो तुम्हाला। लक्षात घ्या, या दोन्ही विषयासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता मित्रांनो, बाळासाहेब शिंदे सरांचं। आणि इंग्रजी व्याकरणाला तुम्ही MJ शेख सरांचं सुद्धा वापरू शकता मित्रांनो। आपल्याला तर ते शिकवायलाच आहेत MJ शेख सर, लक्षात घ्या, इंग्रजी व्याकरणासाठी शिकवायलाच आपण आपल्या जे काही आजच्या माध्यमातून क्लास होता ते शिकवण्यासाठी इंग्रजी व्याकरणचे
MJ शेख सर आहेत. मित्रांनो, अंकगणित या विषयासाठी काय करणं गरजेचं आहे? आता मित्रांनो, याच्यामध्ये खूप पुस्तकं वापरावे लागतील तुम्हाला, त्यामुळे सराव तुमचा डेली असणं गरजेचं आहे. याच्यातली मार्क मिळवायची म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं काय ते सांगतो. तुम्हाला अंकगणित या विषयासाठी वापरायचं आहे पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक. पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा आणि त्याच्या सोबतच तुम्हाला लक्षात घ्या याच्यामध्ये काय करायचं, अजून एक ऍडव्हान्स करायचं आहे. स्कॉलरशिपचे सर्व पुस्तकं करायचे मित्रांनो. स्कॉलरशिपचे याच्यातले प्रश्न रिपीट होतात, त्याच्यातलं रिझनिंग सुद्धा रिपीट होतं. रिझनिंग टाईपचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. तो उदाहरणार्थ पझल्स असतील, त्यानंतर संख्या मालिका असतील आणि विशेष म्हणजे कॅलेंडरला आतापर्यंत भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता मित्रांनो, IBPS थोडंसं रिझनिंग बेस्ड आहे, त्यामुळे याचा सराव तुमचा खूप आणि खूप असणं गरजेचं आहे. मी स्वतः अंकगणित भूमिती शिकवत असतो, त्याला जोडून बुद्धिमत्ता सुद्धा शिकवत असतो. मला या पूर्ण विषयाचं ज्ञान आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त काही विद्यार्थ्यांना याच विषयाचा क्लास लावायचा असतो. चला, संपर्क साधायला विसरू नका. याच सुद्धा विषयाचा क्लास आपल्याकडे उपलब्ध आहे. ऑफर मध्ये ऍडमिशन आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. ऑफर मध्ये तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल मित्रांनो. 3 महिन्यासाठी फक्त आणि फक्त आपण कमीत कमी फीस आकारतोय, त्यामुळे तुम्ही माझ्याशी संपर्क करा. अंकगणित भूमिती टीईटी एक्झाम साठी शिकायचंय म्हणलं तर तरी तुम्हाला येत्या काळामध्ये त्याचा सुद्धा सेपरेट क्लास लावता येईल, कारण विद्यार्थ्यांची मागणी होती 25-30, त्यामुळे त्याचा सेपरेट सुद्धा आपण क्लास चालू केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास. आता सगळेजण म्हणतायत की बा आम्ही शिकू. मित्रांनो, शिकवण्यासारखा विषय नाही. तुम्ही जर आज एक मुद्दा घेतला, आधुनिक भारताचा इतिहास, महात्मा गांधी त्यातले घेतले. महात्मा गांधी शिकवायला 3 दिवस लागतात. कुणीही परिपूर्ण शिकवणार नाही. त्याच्यावर कुठेतरी एखादा प्रश्न आला किंवा न आला, त्यासाठी तुम्हाला प्रॉपर त्याचं वाचन असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रॉपर वाचन असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याकडे याच्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहे. बाजारातून तुम्हाला जर न्यायचंच असेल, पुस्तक जर पाहिजे असेल मित्रांनो, तुम्हाला इथे NCERT चे पुस्तकं वापरावे लागतील. आम्ही काय केलंय, NCERT असेल, महाराष्ट्र बोर्ड असेल, याचे सर्व नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत. याच्यामध्ये जोडून आपण विज्ञानाच्या सुद्धा, सामाजिक शास्त्राच्या सुद्धा नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत. NCERT चे तुम्हाला बुक म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतचे सर्व पुस्तकातून काही विचारलं जाऊ शकतं याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगतो, 5वी ते 9वी पर्यंतचे पुस्तकं रेफर करायचे. लक्षात घ्या, याच्यामध्ये 5वी ते 9वी पर्यंत आणि न चुकता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये वाचन करणं गरजेचं आहे. सामाजिक शास्त्र, विज्ञान, परिसर अभ्यास यासाठी तुम्हाला पाठ्यक्रम वाचल्याशिवाय तुम्हाला येत्या काळामध्ये मार्क मिळवणं शक्य नाही या विषयामध्ये. इथे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटी उरतो विषय आपल्या रिलेटेड D.Ed केलीत म्हटल्यानंतर मित्रांनो, याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे. तुम्ही एक तर D.Ed चे तुमच्याकडे किंवा B.Ed ची पुस्तकं असतील मानसशास्त्राची, ते वाचन करा. सर्वात प्रथम पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे फडके प्रकाशन वाचाच. फडके प्रकाशन वाचाच. आणि मित्रांनो, त्याचे प्रॉपरली MCQ 2000 MCQ तुमच्याकडून वाचून झाले पाहिजे. बस. मागील प्रश्नपत्रिकेत आलेले, मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय विचारलं होतं, प्रश्नांची डिझाईन कशी केली होती, हे प्रॉपरली तुम्हाला या बालमानसशास्त्रासाठी करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, मार्क कसे मिळवायचे, कोणत्या घटकातून किती मार्क मिळवायचे याकडे आपण वळू. बघा, पहिला मुद्दा म्हणजे अंकगणित भूमिती. तुम्ही 3 महिने व्यवस्थितरित्या रोज 2-2 टॉपिक किंवा एक टॉपिक घेऊन केला तर तुम्हाला या विषयामध्ये 25 मार्क देऊन जातो मित्रांनो. गॅरंटी के साथ हा विषय म्हणजे आपले अंकगणिताचे 25 इथे मांडून घेऊ. मराठी व्याकरण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 25 मार्क मिळवायचे. मित्रांनो, लक्षात घ्या, या 2 विषयामध्येच आपले 50 मार्क कव्हर झालेले आहेत. अरे गोळ्या मारलास म्हणजे D.Ed B.Ed करतोय आपण, कुठेतरी काम करतोय इंग्लिश स्कूलवर वगैरे वगैरे, चेंज द व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, आर्टिकल, प्रिपोजिशन याच्यावरले तुम्हाला जास्त मार्क घेता आले नाही तरी चालेल. 10 तरी मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. किती? 10 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा.
आता आपण अति महत्वाच्या म्हणजे हे 2000 प्रश्न तुम्ही रेफर केले, प्लस फडके प्रकाशन वाचलं, शास्त्रज्ञ शोध वाचले, यातले सुद्धा मित्रांनो 22 मार्क तुमचे कुठेच गेलेले नाहीत. आता लक्षात घ्या, इथे झाले 50, हे झाले 60, 70, 80, 82. कास्टचा विद्यार्थी इझिली पास होतोय. लक्षात घ्या, कास्टचा विद्यार्थी इझिली पास होतोय. ओपनच्या विद्यार्थी या विषयामध्ये थोडंफार ज्ञान असू द्या, विज्ञान परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला 15 मार्कापर्यंत पोहोचायचं. बस परिसर अभ्यासात 15 किंवा यात विज्ञानात पोहोचा किंवा सामाजिक शास्त्रात यातली आपल्याला 15 मार्क कलेक्ट करता आली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपली टोटल 90 प्लस होते का? 5 आणि 5 10, 2 12, 5 17 ला 7, ह्याची 1 2 3 4 5 6 7 8 मित्रांनो 87 मार्क म्हणजे काटचा विद्यार्थी पास झालेला आहे. तुम्हाला अजून याच्यामध्ये भर देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला ओपनच्या विद्यार्थ्यांना 90 मार्क मिळाल्याशिवाय आपण पास होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला याच्यामध्ये अजून प्लस 10 मार्क तरी ऍड करता आली पाहिजे, तरच विद्यार्थी मित्रांनो आपण 97 पर्यंत पोहोचू. आणि ही शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्रामध्ये आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण जे काही मार्क मिळवतोय, आयबीपीएस पॅटर्न नुसार ही एकदा परीक्षा क्रॅक केली की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणतीच अडचण येणार नाही. या संस्थेवर असेल, इंग्लिश स्कूलवर असेल, त्यानंतर टेट एक्झाम देऊन असेल, आणि विद्यार्थी मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याकडे स्ट्रॉंग पॉइंट असेल, आपण टीईटी पास झालेले असो. मित्रांनो कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर साधारणपणे या टेट एक्झाम मध्ये फक्त आणि फक्त 32,000 लोकच टीईटी क्रॅक केलेली आहेत. सीटीटी पेपर फर्स्ट असेल, सेकंड असेल, किती 32,000 लोकांनीच ही या परीक्षेमध्ये टेट एक्झाम मध्ये 100 प्लस मार्क घेतले. त्यातले फक्त 15,000 लोक असे आहेत जे की टीईटी क्रॅक करणारे आहेत. म्हणजे 15,000 फक्त काय टीईटी क्रॅक नसलेले विद्यार्थी आहेत. म्हणजे मित्रांनो शासनाने जेव्हा 30,000 जागा काढेल तेव्हा जे विद्यार्थी 100 प्लस मार्क आहे प्लस त्याच्यामध्ये टीईटी टीईटी पास केलेली आहे, टेट एक्झाम मध्ये म्हणतोय अभिवेता चाचणीमध्ये त्याचा नंबर लागल्याशिवाय राहणार आहे का? मग तुम्ही का विचार करताय मित्रांनो? का तुम्ही वेळ वाया घालवताय? व्यवस्थितरित्या तुम्हाला 2-4 महिने अभ्यास करायचे, थोडा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी तुम्हाला या परीक्षेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपलं भवितव्य या परीक्षेवर अवलंबून आहे. त्यानंतर काही विद्यार्थी सीटीईटी पास होतात, पण सीटीईटी पास होण्याचा महाराष्ट्रातील टक्का जर बघितला 2% आहे मित्रांनो. टीईटी पास होण्याचा टक्का बघितला 3.5% आहे, दोन्ही पेपर मिळून. आणि येत्या काळामध्ये आपल्याला 5%, 6% पर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी ही बुक लिस्ट वापरा. तुम्ही एखादं बाजारात गेलात आणि एक पुस्तक द्या टीईटीचं, आणलात, वाचलात, पास होणार नाही. लक्षात ठेवा आत्ताच. त्यानंतर टीईटी पेपर झाल्यानंतर सर मी 2 मार्काने गेलो, सर मी 1 मार्काने गेलो, 1 मार्काने माझी टीईटी राहिली, 2 मार्काने सीईटी राहिली, असं म्हणून काही उपयोग नाही. प्रॉपरली तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला 1 ते 5 किंवा 6 ते 8 म्हणजे 1 ते 8 पर्यंत तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर 1 ते 5 असेल तर फर्स्ट टीईटी पास असणं गरजेचं आहे, आणि 6 ते 8 असेल तुम्हाला सेकंड टीईटी पास असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, सेकंड टीईटी जो विद्यार्थी पास होईल त्याला 6 ते 8वी पर्यंत शिकवता येतो. सर आम्ही टीईटी पास केली नाही तर मित्रांनो लक्षपूर्वक आहे, तुम्ही टीईटी पास केली नाही, 9वी 10वी 11वी आणि 12वी याचं मेरिट जर बघितलं, जर समजा टेट एक्झामचं यांचं 100 मेरिट लागलं तर यांचं साधारणपणे 110 प्लस मेरिट लागतं. लक्षात ठेवा. आणि यांचा जर विचार केला 200 पैकी ज्या विद्यार्थ्याला 140 प्लस मार्क आहे, कोणतीही टीईटी पास नाही, तोच विद्यार्थी इथे लागतो. महाराष्ट्र शासनामधील सर्वाधिक जागा म्हणजे 70% जागा या विभागामध्ये असतात. त्यानंतरचा दुसरा विभाग म्हणजे 20% जागा या विभागामध्ये असतात आणि 10% जागा या विभागामध्ये असतात. याचं एक कारण सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. कारण 6वी 8वी करणारे बरेचसे लोक प्रमोशन होऊन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे आणि प्रमोशन झाल्यामुळे ते 9वी 10वीला क्वालिफाय होतात, म्हणून इकडे कमी जागा होत येतात. त्यामुळे इथे जर समजा 25,000 जागा निघाल्या
तर इथे 5,000 जागा निघतात, लक्षात ठेवा. इथे 5,000 जागा निघतात आणि इथे जर बघितलं तर साधारण 1,500 जागा येत असतात. त्यामुळे तुम्ही आता एज्युकेशन नुसार तुम्ही कोणत्या गटात बसता, कोणत्या गटात बसल्यामुळे आपल्याला कोणती टीईटी पास करणं गरजेचं आहे. आणि कृपया करून बीएडच्या विद्यार्थ्यांनी कान खोलून ऐका. येत्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा 1 ते 5 पर्यंत शिकवण्याचा हक्क मिळणार आहे, गॅरंटेड. मी सांगतो का, त्याचं कारण आहे कारण बीएडचे कॉलेजच बंद होते. 4 वर्षांनी कुठून आणणार आहेत डीएडचे लोक, सांगा. अजून डीएडचे लोक काही 45 वर्ष झालेल्या विद्यार्थ्याला घेतील का? त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला या सुद्धा वर्गाला शिकवण्याची संधी मिळेल. कारण पेपरला बातम्या असतील किंवा इतर ठिकाणी सोर्सच्या माध्यमातून बघितलं, नर्सरी पासून बीएडच्या लोकांना शिकवण्याचा हक्क आहे आणि त्यासाठी तुम्हाला टीईटी पास असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, येत्या काळामध्ये आपल्याला या दोन्ही टीईटी क्रॅक करायचं आहे. त्यासाठी आपला संपर्क क्रमांक सुद्धा आहे आणि आपले चॅनल तुमच्या सोबत आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचा फायदा घ्यायचाय त्यांनी नक्कीच मला या चॅनलला फॉलो करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, क्लासमध्ये तुमच्या वेळेनुसार क्लास होतील, लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे बरेच विद्यार्थी वर्किंग असतात, त्यांना त्यांच्या वेळेनुसार क्लास होतील. म्हणजे तुम्ही कधीही कितीही वेळेस लेक्चर अटेंड करू शकता, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला लेक्चर मध्ये काही डाऊट असतील तर लाईव्ह सेशन मध्ये चॅट सुद्धा करण्याची सुविधा आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्ट समजली नाही तर आमचा टीचर परत ती गोष्ट समजून सांगत असतो. आणि विशेष म्हणजे आपली स्ट्रॅटेजी येत्या काळामध्ये सर्वाधिक रिझल्ट आणून देणारी असणार आहे. तर आजच व्हॉट्सअप करायला हरकत नाही. हा संपर्क क्रमांक एकदा नोट करून घ्या. आणि या संपर्क क्रमांकावर तुम्हाला सिलेबस वगैरे काय आवश्यक असेल तर नक्कीच माझ्या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जेवढं लवकर याल तेवढं पासची गॅरंटी वाढणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर जेव्हा ऍप्लिकेशन आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करताय, ऍप्लिकेशन आल्यानंतर तुम्हाला वेळ द्यायचा असेल तर पास होणं सुद्धा तेवढंच अवघड आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.